आणि वजन कमी करायचंय. काय करायचंय आता आपण खूप जास्त हेवी वजन असलं ना तर जास्त खाली बसू शकत नाहीये किंवा जास्त उभं राहूनही एक्सरसाइज होत नाही. मग काय करायचं, जर तुम्ही चेअरवर बसून काही प्रॅक्टिस करू शकाल तर किती छान आहे. जर तुम्ही बेडवर बसत असाल आणि तिथेच तुम्हाला काय प्रॅक्टिस करायला भेटल्या तर किती छान आहे. खाली बसायचं टेन्शन नाही आणि जास्त टाइम उभं राहायचंही काम नाहीये. जेव्हा तुम्ही चेअरवरती आराम करायला बेडवरती आराम करायला जाताय तेव्हा तुम्ही या पोझिशन करू शकता. ओव्हरऑल पूर्ण बॉडीचा फॅट कमी होतो. इथे गुडघ्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही या प्रॅक्टिस केलेल्या आहेत, कारण की आपल्याला खाली बसवायचं नाही, उभंही राहायचं नाही, म्हणजे बॉडीवरती असं गुडघ्यांवरती असं प्रेशर येईल असंही काही राहणार नाहीये. तर करायचं काय, सिंपल दाखवायचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला करायला सोपं जाईल आणि तुमचा लवकरात लवकर फॅट कमी होईल. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे कमी खाताय, जास्त काही बाहेरचं खात नाहीये आणि प्लस तुम्ही घरातलं जेवण पण चांगल्या पद्धतीने खाताय तर सोबत ह्या प्रॅक्टिस करा. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. आता मला इथे एक सांगायचं आहे की पहिले अशा म्हणजे असं कोणाकोणाची अशी मेंटॅलिटी असते की हे करू का ते करू, रोजचा वेगळा व्हिडिओ असतो एक्सरसाइजचा. तर तो याच्यासाठी आम्हाला तर आमचं काम करायचंच आहे युट्यूबला, पण तुम्हाला तुमच्या बॉडीला एकाच एक्सरसाइजची सवय जर पडली तर ती काय म्हणेल, चल नाही रोजच आहे, मला काही आणि फरक नाही पडणार आहे. म्हणून तुम्हाला रोजच्या वेगवेगळ्या एक्सरसाइज करायच्या असतात. जर आज उभ्या राहून केला तर उद्या तुम्ही खाली बसून करा, उद्या खाली बसून केलं तर तुम्ही असं चेअरवर बसून करा परवा. अशा वेगवेगळ्या एक्सरसाइज जर दिल्या तर बॉडीलाही समजणार नाहीये, तो फॅट आपणे आपच विरघळायला मदत होईल. रोजच तुम्ही एकच प्रॅक्टिस करत घेतली तर तुम्हाला तुमच्या बॉडीला सवय नाही होणार का? होणार. कोणतेही एकच काम करत घेतलं तर आपल्याला त्याची सवय होतेच. तसंच आपल्या बॉडी सोबत पण आहे. तर आपण आपली बॉडी काही वेगळं नाहीये. म्हणून सांगते की असं नाहीये की रोजचं वेगळं येते तर काय करायचं, तर रोजचं तुम्ही वेगळं करायचंय. 10 मिनिटं करताय, 15 मिनिटं करताय, अर्धा तास करताय, पण करायचं आहे. आता ह्या प्रॅक्टिस केव्हा करायच्या, जेवण झाल्यावरती 2 तासांनी, जेवणाच्या अगोदरती 2 तासांनी, केव्हाही करा. सकाळी उठताना टाइम आहे तेव्हा करा. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. थोडंसं पायामध्ये ह्या पोझिशन मध्ये अंतर, हाताला या पोझिशन मध्ये, इथे नमस्कार पोझिशन, अथवा तुम्ही असे हात पण ठेवू शकता. या पोझिशन मध्ये जायचं. स्टार्ट करूया. या पोझिशन मध्ये पायाची पोझिशन, हाताची पोझिशन केलेली आपण. अँड स्टार्ट. 1 2. आता पाठीला खुर्चीला रेळून बसायचं नाहीये, बेडवर बसलं तर रेळून बसायचं नाही, अंतर पाहिजे. ठीक आहे, असं टोकावरती बसायचा प्रयत्न करायचा, हिप्स वरती वजन द्यायचं. 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता याच पोझिशन मध्ये क्लॅप करायची एक वरती, इथे अशी क्लॅप झाली पाहिजे, प्रयत्न करायचा आहे. अँड 1 पायामध्ये थोडंसं अंतर करायचं, करायला सोपं जाईल. 1 2. कोणी म्हणेल आम्हाला गुडघा एवढा उचलतच नाही, आमचा पाय हेवी आहे, तर वरती क्लॅप केली, जेवढं होईल तितकं स्लो मध्ये करा, पण करा. प्रयत्न केल्याशिवाय पण बॉडी वाकत नाही. ठीक आहे, तर स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि वापस दुसऱ्या पायाला सेम व्हेरिएशन करायचं. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मांड्यांचा फॅट पण कमी होतो, साईडचा पण फॅट कमी होतो, बेली फॅट पण कमी होतो आणि हाताचा फॅट पण कमी होतो. किती सोपं आहे ना करायला, पण रिझल्ट बघायला ना केल्यावरती 5-6 दिवसांनी मग समजेल की हा यार खरंच फायदा भेटतो एक्सरसाइजनी. तर आता याच्यासोबत अजून तिसरी प्रॅक्टिस काय करायची आहे, तर या पोझिशन मध्ये यायचं. सिंपल आहे, ट्विस्ट करायचं अपोजिट. 1 2 3. पूर्ण हा फॅट, पूर्ण इथला ब्रा ब्रेशरचा पूर्ण फॅट आपला कमी होतो या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7
6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता या पोझिशन मध्ये आलो आपण. इथे काय करायचं आपल्याला, या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर पूर्ण आपल्या पायाच्या म्हणजे आपल्या पायाला प्रेशर द्यायचं. हलकसं हिप्सला म्हणजे हलकसं हिप्स वरती बसायचं आणि इथे ह्या पोझिशन मध्ये राहायचं. अँड थोडंसं पाठीचा कणा वाकवायचा अँड वरती जायचं. श्वास भरत पूर्ण होईल तितकं वाकायचं नाहीये जास्त. जर तुम्हाला वाकायला जमत नसेल तर, जर वाकायला जमत असेल तर पूर्ण बॉडीला खेचत खेचत खाली जायचं या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. पायामध्ये अजून अंतर करायचं. थोडंसं हिप्सला मागे खेचायचं आणि ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे ही पोझिशन करून घ्यायची. अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला. आता तुम्ही इथे नवरात्र चालले, उपवास आहे, तर खूप जणांना वाटेल उपवासामध्ये वजन कमी होईल, पण नाही. आपल्याला उपवासाने आपल्या डाएटने वजन कमी होणारच आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रॅक्टिस पण करायच्या आहेत. तेव्हा चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो आणि बॉडी आपली म्हणजे कमजोरी अशक्तपणा येत नाही. जर थोडंसं ऍक्टिव्हिटी आपण बॉडीला ऍक्टिव्ह ठेवल्याने अजून आपल्याला एनर्जी येते त्याच्याने. म्हणून आपल्याला हे प्रॅक्टिस पण सोबत सोबत करायच्या आहे. आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला, लास्ट प्रॅक्टिस आहे, सिंपल आहे. या पोझिशन मध्ये जायचं अँड क्लॅप करायची. इथे होईल तितकं तुम्हाला क्लॅप करा ह्या पोझिशन मध्ये. आता ही पोझिशन तर आपण ह्या पोझिशन मध्ये केली होती, तर तुम्हाला हे करायचं नसेल तुम्ही ही पोझिशन करायची. थोडंसं पायाला असं समोर ठेवायचं. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 4 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. चेअरवरती बसलेलोच आहे तर या पोझिशन मध्ये 1 2 थोडा कमरेला पीळ द्यायचा. 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10 रिलॅक्स करायचं. मस्त घाम निघणार आहे हे करताना आणि आरामात आपण चेअरवरती बसून या प्रॅक्टिस करू शकतो. मस्त चेअरवरती बसलेली आहे मी आणि ह्या प्रॅक्टिस केलेल्या आहे. तर आता अजून एक प्रॅक्टिस तुम्हाला दाखवते या पोझिशन मध्ये. हाताला एक पाय असं असेल आणि एक पाय या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सेम पोझिशन दुसऱ्या पायाला करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. थकली इथेच रेस्ट करायचं, इथं शवासन करायचं मस्त अँड मग उठायचं चांगलं 5-10 मिनिटांनी आणि मग आपल्या कामाला लागायचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि लाईक करायला विसरू नका. चॅनल कोणी पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब पण करू शकता. आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर ऑनलाईन बॅचेस पण आहेत माझे. दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. परत भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझे बॅचेस चालू आहेत आणि खूप 100% रिझल्ट आहे. A to Z माझ्या सर्व स्टुडंटला रिझल्ट आहे. जर तुमच्याकडे या गोष्टी होत नाही तर तुम्ही बॅचेस मध्ये पण जॉईन करून छान डाएट आणि वर्कआउट तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे योगासन करू शकता. आणि हर संडेला तिथे एक ड्रिंक असते
डिटॉक्स, पूर्ण बॉडीची घाण टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी अशी ड्रिंक देते, ज्याच्याने एका दिवसातच 1 किलो कमी होतं. अशा वेगवेगळ्या ड्रिंक देत असते. तर ते देखील माझ्या समोर सगळ्या गोष्टी मी करून घेते. तर तुम्ही पण जॉईन होऊ शकता. फीस आहे इथे, पहिलेच सांगते, कारण की असे कॉल येतात की फी आहे का, फी आहे. तर भेटूया परत. बाय बाय.